नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ, लुसलुशीत, भरपूर सारण भरून काकडीच्या पातोळ्या कशा करायच्या हे बघणार आहोत. नागपंचमी विशेष आज आपण पातोळ्या रेसिपी बघणार आहोत. पातोळ्या करताना कोणती काळजी घ्यावी, उकड अगदी मऊ तयार व्हावी यासाठी काय करावं, सारण जास्तीचं ओलसर किंवा कोरडं होऊ नये यासाठी काय करावं, अशा भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यासोबतच याच पिठापासून तुम्ही नेवऱ्या किंवा कानोले कसे करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी मऊ, लुसलुशीत, भरपूर सारण भरलेल्या पातोळ्या कशा करायच्या हे अगदी सविस्तररित्या तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. 1 चमचा तूप गरम करून घेतले, त्यामध्ये 1 मोठी वाटी ओलं खोबरं किसून घेतले, ते परतून घ्यायचे. खोबरं किसताना त्याचा काळा भाग पडेपर्यंत किसायचं नाही, वरवरचा खोबरं किसून घ्यायचं. खोबऱ्याचा किस 2 मिनिटं परतून घ्यायचे. गॅस एकदम कमीच ठेवायचे. खोबऱ्याचा किस तुपावर परतून घेतल्यामुळे खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून जातो. हे सारण तुम्ही पातोळ्या, नेवरे, कानोले किंवा मोदक करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. 3 ते 4 दिवस सहज तुमचा पदार्थ टिकेल, अजिबात त्याला पाणी सुटणार नाही. सुरुवातीला खोबरं जेव्हा ओलसर होतं तेव्हा ते थोडं चिकट असं होतं. खोबरं 2 मिनिटं परतून घेतल्यामुळे त्यामधलं सर्व मॉइश्चर निघून गेले. त्यानंतर ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ घ्यायचे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गूळ घातल्यावरती गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. गूळ वितळत आलं की गॅसची फ्लेम लो ठेवून सारण सुकवून घ्यायचे. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. इथे तुम्ही बघू शकता गूळ विरघळलेला आहे, सारण सुकायला आले. यामध्ये आता वेलची पूड घालून घ्यायची. त्यासोबतच काही सुकामेवा घालायचा. सुकामेव्यामध्ये इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेत. तुम्ही याऐवजी भाजलेले शेंगदाणे त्याचे 2 भाग करून सुद्धा घालू शकता, ते सुद्धा चवीला छान लागतात. वेलची पूड आणि सुकामेवा सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे. सारण झालंय की नाही हे कसं ओळखायचं? सारण झालं की त्यातलं सर्व ओलसरपणा निघून जातं, सारण ओलसर राहत नाही. इथे मी पाऊण वाटी काकडीचं किस घेतलेलं आहे. काकडीचं पाणी आणि किस मिळून पाऊण वाटी इतपत झालेलं आहे. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. त्यानंतर फक्त 2 चमचे इतपतच गूळ घालून घ्यायचे. गूळ हे कमीच घालायचे, जास्त गूळ घालायचं नाही. चिमूटभर मीठ घालून घ्यायचे. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याला चव अगदी छान येते. 4 ते 5 मिनिटं काकडीचा किस परतून घेतला की ते अगदी मऊ होऊन जातो. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचे. इथे मी पाऊण वाटी पीठ घेतले, त्यामधलं थोडंसं पीठ आधी घालून घेतले. सर्व पीठ एकाच वेळेस घालून घ्यायचं नाहीये, लागेल तसं थोडं थोडं पीठ घालून घ्यायचंय. पाऊण वाटी पीठ घेतलं होतं, त्यामधलं 4 चमचे पीठ शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे एकूण अर्धा वाटी पीठ मी घातलेलं आहे. गॅस एकदम कमी ठेवून यावरती झाकण ठेवायचे. 5 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. एक वाफ आली की गॅस बंद करायचाय, झाकण काढायचं नाहीये. 5 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ वाफेवरती छान फुललं जातं. पीठ इथे मळण्यासाठी तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा, एका ताटामध्ये काढून घ्यायचे. पीठ मळताना जर हाताला चटके लागत असतील तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्या, किंवा पिठावरती थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून इतपतच पाणी शिंपडून मळून घ्या, किंवा एक ओलसर कपडा घ्यायचा त्यामध्ये घालून पीठ मळून घ्या. ते देखील नसेल जमत तर पॉलिथिन बॅगमध्ये घालून पीठ मळून घ्या. इथे तुम्ही बघू शकता माझं पीठ मळून झाले, अजिबात हाताला चिकटत नाहीये. आता याच्या पातोळ्या करून घ्यायच्या आहेत. हळदीच्या पानाचं मागचं देठ जे असतं ते जास्तीचं कापून घेतले. त्यानंतर लाटणीच्या सहाय्याने ते लाटून घ्यायचे. असं केल्यामुळे पान फाटत देखील नाही, व्यवस्थित पातोळ्या थापता येतात. असं पानावर केल्यामुळे त्या शिरांची जी डिझाईन आहे ती पातोळ्यावरती येते. पातोळ्या दिसायला सुद्धा छान दिसतात. हळदीच्या पानावरती केलेल्या पातोळ्यांना सुद्धा अगदी छान चव येते. त्यामुळे हळदीच्या पानावरतीच पातोळ्या केल्या जातात. आता या पानाला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचाय, जास्त पाणी देखील लावायचं नाही. त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचाय आणि थोडंसं पाणी लावून ते थापून घ्यायचंय. पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये.
पातोळीत थापताना जास्त जाड देखील नाही थापायची आणि जास्त पातळ देखील नाही. पातोळ्याच्या कडा ज्या असतात त्या बोटाने व्यवस्थित करून घ्यायच्या. त्यानंतर मधोमध सारण घालून घ्यायचे आणि पातोळी बंद करून घ्यायची. बंद करत असताना जर सारण बाहेर येत असेल तर बोटाने ते आतमध्ये सरकवून घ्यायचे. अलगद हाताने पातोळी बंद करून घ्यायची. बोटांचाच वापर करून पातोळीच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत. इथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पातोळी तयार करून घ्यायची. जर सारण बाहेर येत असेल तर अशा प्रकारे ते आतमध्ये सरकवून घ्यायचे. आपण पानाला फक्त पाणी लावून घेतलं होतं तरी सुद्धा पानाला अजिबात पातोळी चिकटलेली नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता मी तुम्हाला पानाला तूप लावून पातोळ्या करून दाखवते. पानाला तूप लावून केलं की उकळत असताना पाण्याचा सुवास पातोळ्यांना येतो आणि तुपाची चव देखील येते. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाणी किंवा तेल सुद्धा लावू शकता. आधी केल्याप्रमाणेच पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो त्यावरती थापून घ्यायचा आहे. मधोमध सारण भरून घ्यायचे आणि बोटाच्या साहाय्याने पातोळी बंद करून घ्यायची आहे. जास्तीचं सारण जर बाहेर येत असेल तर अशा प्रकारे ते आतमध्ये सरकवून घ्यायचे. आपण पानाला फक्त पाणी लावून घेतलं होतं तरी सुद्धा पानाला अजिबात पातोळी चिकटलेली नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता मी तुम्हाला पानाला तूप लावून पातोळ्या करून दाखवते. पानाला तूप लावून केलं की उकळत असताना पाण्याचा सुवास पातोळ्यांना येतो आणि तुपाची चव देखील येते. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाणी किंवा तेल सुद्धा लावू शकता. आधी केल्याप्रमाणेच पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो त्यावरती थापून घ्यायचा आहे. मधोमध सारण भरून घ्यायचे आणि बोटाच्या साहाय्याने पातोळी बंद करून घ्यायची आहे. जास्तीचं सारण जर बाहेर येत असेल तर ते बोटाने आतमध्ये सरकवून घ्यायचे. सर्व बाजूनी कडा दाबून घ्या, कुठे नुसते उघडं राहिलं नाही पाहिजे. आपण जेव्हा हे हळदीच्या पानावरती करतो त्यावेळेस त्यांना पातोळ्या म्हणतात, पण ज्यावेळेस मुरड घालून करतो त्यावेळेस त्यांना नेवऱ्या किंवा कानोले असं देखील म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीमध्ये सर्व पातोळ्या करून घ्यायचे. तुम्हाला असं वाटत असेल की ह्याचं सारण जे आहे ते देखील गोड आहे आणि त्यावरचं आवरण जे आहे ते देखील गोड आहे, पण आपण फक्त 2 चमचे इतपतच गूळ घातलेला आहे, त्यामुळे ते जास्त गोड होत नाही. बिना काकडीची जी आपण पातोळी करतो त्यापेक्षाही जास्त चवीला अप्रतिम ही लागते. पातोळ्या उकळायला ठेवायच्या. त्यासाठी एका टोपामध्ये 1.5 ग्लास पाणी उकळवून घ्यायचे. त्यावरती एक चाळणी ठेवायची, त्यामध्ये पातोळ्या ठेवून घ्यायच्यात. 20 मिनिटं गॅसची फ्लेम मध्यम ठेवून पातोळ्या वाफवून घ्यायच्या. 20 मिनिटं झाली, गॅस बंद करून घ्यायचा. पातोळ्या काढून घ्यायच्या. तुम्हाला पातोळ्या खोलून दाखवते. अजिबात पानाला चिकटलेल्या नाहीयेत, सहज निघून येत आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये हळदीच्या पाण्यातल्या मऊ, लुसलुशीत, भरपूर सारण भरलेल्या, चवीला अप्रतिम लागणाऱ्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. काकडीच्या ज्या पातोळ्या केल्यात त्या थोड्या हिरव्याशा दिसतात. काकडीचा गोडवा आणि सारणाचा खोबऱ्याचा जो गोडवा येतो त्यामुळे चवीला अगदीच अप्रतिम लागते आणि दिसायला सुद्धा खूपच छान दिसते. ज्या पातोळ्या पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत त्यामध्ये काकडी घातलेली नाहीये. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. काकडी घालून केलेली पातोळी तुम्हाला तोडा नागवले याचा गोळाही असतो आणि सुंदर ध्यानी लावून ते थापून घ्यायचे देखील बघू शकता. अजिबात करायला नाहीये. अशी पातोळी थरी करणं जास्त झाला की नाही टाकायच्याने काही छान लागतं देखील नाही. रेसिपी कशी व्हायची करायच्या ही सारणे व्यवस्थित ठेवायचे नसतील तर मधोमध सारण हेसलून व्हिडिओ बंद करून घ्यायची. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.